पाये रे कापत कापत बाहेर आले हे नागवेची पळून गेले रे नागवेची पळून गेले ऐक किडिया तुझं सांगतोय से दानोनी खेळ रे ऐक किडिया तुझं सांगतोय से दानोनी खेळ रे शुकदेवजी 12 वर्षाच्या गर्भात राहिले का माहितीये कारण संसाराची भीती परमात्म्याने रचना केलेला संसार हा दुःख देणारा आहे हे ज्ञान त्यांना भागवतातून झालं हे व्हायला पाहिजे आपल्याला हे व्हायला पाहिजे परमात्म्याने रचलेला संसार हा दुःखालाच कारण आहे असं कळाल्यानंतर 12 वर्षाच्या गर्भात राहिली 12 वर्ष राहिल्यानंतर श्री व्यास महाराज पाणी घेतलं अरे कोण आहेस तू का तुझ्या आईला त्रास देतोय अरे बाहेर ये तू कोण आहेस म्हटल्यानंतर महाराज ते गर्भातून उत्तर देतो नाहम मनुष्यो न देव यक्षो न ब्रह्मचारी न ग्रही वनस्सो भिक्षु न चाहम निजबोध रूपा तू कोण आहेस असं म्हटल्यानंतर मी कोण आहे याचं उत्तर देतात श्री शुकदेवजी आईच्या गर्भातून मी मनुष्य नाही मी ब्राह्मण नाही मी क्षत्रिय नाही वैश्य नाही शूद्र नाही संन्यासी नाही ब्रह्मचारी नाही गृहस्थी वानप्रस्थी नाही कोण मी देव नाही मी राक्षस नाही मी एक दानव नाही अरे तू कोण आहेस भिक्षुन चाहम निजबोध रूपः मी निजबोध समाधीमध्ये स्थित असणारा शुकदेव आहे 12 वर्ष आणि 12 वर्षानंतर बाहेर आले कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेली महाराज स्वतः देव सांगतोय शुका अरे ज्या मायेला तू घाबरतो माझ्या मायेला ती माझी माया तुला काहीच करणार नाही पण देवावर सुद्धा विश्वास न ठेवणारे शुकदेवजी हे श्रीमद भागवत कथेचे कथाकार आहेत परीक्षित महाराजांना मोक्ष प्राप्त झाला की असा तसाच नाही झाला म्हणाला ते कथाकार काय आमच्यासारखे नव्हते ऐरे गैरेत महाराज शुकदेवजी होते शुकदेवजी अधिकारी महापुरुष आणि या शुकदेव भगवंताची कथा सांगून श्री सूतजी महाराज पुढील प्रसंग सुरू करतात सवय पुंसा परो धर्मो यतो भक्ती रतोक्षजय अहेतुक्य प्रतिहताय आत्मा संप्रसिद्धती सूत महाराजांनी आपल्या श्रीगुरूंची कथा सांगितली जन्माची कथा आणि शौनकाचे कृष्ण सांगतात महाराज ज्या परमात्म्याची मी कथा सांगत आहे ज्या परमात्म्याची लीला आपण ऐकणार आहोत त्या परमात्म्यावर कसं प्रेम केलं पाहिजे कसं प्रेम असलं पाहिजे म्हणले अहेतुकी प्रतिहता अहेतुकी हेतुरहित परमात्म्यावर प्रेम हेतुरहित असावं अहेतुकी प्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती अत्यप्रेम महाराज परमात्म्याला कारणीभूत ठरते भेटण्याकरता हेतू ठेवून आमचं प्रेम हेतू ठेवून असतं आमच्या मुलाला मुलगी होऊ दे की मुलीला मुलगा होऊ दे मग मी तुला एवढी पिढी देईन हे हेतू ठेवू नये परमात्मा कसं असलं पाहिजे अहेतुकी त्या वृंदावनला जर गेले तुम्ही बाकी बिहारीच्या मंदिरामध्ये एवढे हार असतात त्यांचे ते दिल्ली जवळ आहे एवढा म्हणजे मित्र म्हणतो कधी कधी आपल्या बाकी बिहारी सुद्धा कन्फ्युज होत असते एवढा मोठा भक्त हार पाहिल्यानंतर एवढा मोठा भक्त अरे हार जर एवढा असेल तर भाव किती असेल असं बाकी बिहारीला सुद्धा वाटत असेल पण ज्यावेळेस तो हार टाकतो ना गळ्यात आणि मग मला त्या हाराच्या मागे ती लपवलेली चिठ्ठी असते एवढी मोठी आणि त्या चिठ्ठीवर यादीच असते लक्षात राहत नाही ना तिथे गेल्यानंतर गर्दी लय असते मग देवाला काय काय मागावं लक्षात राहणार नाही म्हणून त्यांनी यादीच करून आणलेली असते काय काय पाहिजे हार मोठा असा परमात्म्यावर भाव चालत नाही तो भाव अहेतुकी जसा मीराबाईचा आहे मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई मेरे तो गिरधर गोपाल
मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई। हाँ मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई। लोग लाज की नहीं खबरिया मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई। हे आहे मीराबाईचं जे काय प्रेम असेल महाराज. सूत महाराज सांगतात शौनकाठी ऋषी परमात्म्यावर प्रेम करत असताना हे असंच केलं पाहिजे. अहेतुकी आहे बापरे त्या हाता. कोणत्याही प्रकारचा हेतू माणसाने ठेवून परमात्म्यावर प्रेम करू नये. ती फलद्रूप होत नाही, त्याचं प्रयोजन मिळत नाही. काय प्रेम. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों के चाह में बोलो। एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. मीरा ने मधुबन में ढूंढा, राधा ने मन में चाहा. मीरा ने मन में चाहा, राधा हो गई राती, मीरा ने मन में चाहा. एक पगली एक घाया, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. जय जय श्री राधे. जी मीराबाई कुठे 5 वर्षाची होता मीराबाई 5 वर्षाची. आणि 5 वर्षाची असताना आपल्या पित्याश्री सोबत त्या मंदिरात जातात. मीरा स्वामी आहे. स्वामी म्हणजे जगाचा स्वामी आहे. आता काय माहित मला तिच्या पित्यांना की ही एवढी एकनिष्ठ होईल, एवढं प्रेम तिच्यावर चढेल, त्याच्यावर चढेल. जगाचा स्वामी. हो जगाचा स्वामी. जगाचा स्वामी म्हणल्यानंतर माझाही स्वामी आहे, शंका नाही. जो जगाचा स्वामी तो तुझा स्वामी आहे. महाराज 5 वर्षाचे असतानाच मीराबाईंनी लग्न लावून टाकले त्याच्यासोबत. काय प्रेम. अरे एवढ्या एकनिष्ठ झाल्या मीराबाई त्या परमात्मा सोबत. राजकन्या आहे, राजपूत आहे. गावात नाचायला लागल्या परमात्मा. गावात नाच. आता पहा महाराज, राजाची मुलगी जर गावात नाचत तर घबरा वाटतं वे. राजकन्या आहे आणि गावात नाचते, बरं नाही. लोक नाव ठेवू लागले. लोक म्हणायला लागले ही मीरा वेडी झाली आहे. लोक नाव ठेवू लागले. पण मी सांगू
परमार्थामध्ये नाचत असताना परमात्मध्ये गाये नाची उडे आपुली या छंद लाग भय शंका दुराविला मान लोकांचं लय अवघड आहे मान डीजे पुढे नाचायला काही कोणी म्हणत नाही पण हरिपाठामध्ये फुगडे खेळू द्या बोलणारी लोक आहेत मीराबाईने सांगितलं ह्या लोकांना काय बोलायचं ते बोलते काय मी मानतच नाही म्हणजे बोले मला जे करायचं ते मी करणार नाही ऐकलं मीराबाई विष का प्याला राजा जी ने भेजा पिबत पिबत मीरा हसरे पग घुंगरू बांध मीरा नाची काय घेणं नव्हतं मीराबाई नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी अपन मंदिर में बैठ बैठ कर अपने मंदिर में बैठ बैठ कर अपन मंदिर में बैठ बैठ कर अपने मंदिर में बैठ बैठ कर इता भागवत बाजूंगी वाजूंगी वाजूंगी नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी मीराबाई सांगतात लोकांना काय म्हणायचं ते म्हणून दे पण मी नाचणार परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये नामस्मरणामध्ये मी नाचणार गाणार उड्या मारणार मला एक किंचितही लोकांचं काही घेणं नाही ते पण हे जर करत असताना काय काय हेतू काय होतं त्यांचं काही नाही परमात्मा प्रसन्न व्हावा परमात्मा आणि महाराज आपली भक्ती अशीच असली पाहिजे आपल्याला काही मिळावं नाही परमात्म्याला समाधान वाटावं आणि परमात्म्याला समाधान तेव्हाच वाटतं जेव्हा आपण त्याचं नाव घेऊ अल स्तुतिप्रिय परमात्मा हरी कथेची आवडी देवा परमात्माला त्याच्या कथेची लय आवड आहे आणि आपण जर त्याची कथा केली तर याच्यापेक्षा त्याला दुसरं काहीच आवडत नाही म्हणून मीराबाई याच आशेवर नाचायच्या देवाला गोड वाटावं देवाला बरं वाटावं मी केलेलं देवाला बरं वाटावं हे प्रेम आहे अहेतुकी प्रतिहता पण महाराज अहेतुकी प्रेम व्हायला लय अवघड आहे महाराज सोपं नाही लोकांचा हेतू ठेवून होईल सांगावं लागतं अरे हरिमुखे म्हणा माऊली ज्ञानोबा सांगतात पुण्याची गणना कोण करी तरी सुद्धा लोक करेना अरे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जय वाचा तया मोक्ष तरी लोक करेना आणि लोक हेतू न ठेवता करील हे जर अवघडच आहे म्हणजे देवाचं नामचिंतन करा तुम्हाला मुक्ती मिळेल हे फळच आहे म्हणजे ही आशाच आहे त्याला काय म्हणतो ही रिश्वतच आहे म्हणजे तुम्ही काय महाराज किती एवढं कुठं असेल का हो सोपं म्हणजे तुम्ही माझं नाव घ्या मी तुम्हाला मोक्ष देऊन टाकतो यासच आहे ठळक मध्ये तुम्ही माझं नाव घ्या तुम्हाला मुक्ती देतो किती सोपं आहे महाराज तुम्ही माझं नाव घ्या मी तुम्हाला आनंदही देतो तरी लोक ऐकेना महाराज तरी लोक घेईना मग इथे अहेतुकी प्रतिहता काहीच मागायचं नाही नामचिंतन करायचं का सोपं आहे का या मनाला एवढ्या वर्षाचे आणि एवढ्या युगाचे संस्कार लागले आहेत घाण संस्कार लागलेले आहेत इतके लवकर नाही होत महाराज सोपं नाही काय मन निष्ठूर सांगितलं महाराज होत नाही आणि तसा भाव आपला नाही तसं प्रेम त्या एक जण त्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याची पूजा करायला
आपण करतो म्हणून करतो, मला त्याला काही फारसं महत्व नाही. ते कृष्ण परमात्म्याची मूर्ती त्याने आणली बरं का अण्णा, कृष्ण परमात्म्याची मूर्ती आणली आणि ते पूजा करायला लागले. आता कृष्ण परमात्मा म्हणजे सगळ्यात चतुर, ज्याला लवकर परमात्मा प्रसन्न व्हावा त्यांनी त्याच्या आधीच लागू नये. तो लय खेळी आहे. जरी संत त्याला म्हणत असे ना भोळे भाविक हे, महाराज त्याच्यासारखं गाभोळा कोणी नाही. देव म्हणजे देवचतुर, देवचतुर, देवचतुर. हा त्याच्यासारखा चतुर प्राणी कोणी नाही. महाराज लय चतुर म्हणजे त्याच्या आधी लागू नये. त्यांनी घेतलं महाराज कृष्ण परमात्म्याची मूर्ती घेतली आणि तो पूजा करायला लागला. बरेच दिवस झाले मग ते काही दर्शन देईना, काही बोले ना, झाले ना, काहीच नाही, काहीच नाही ना महाराज. त्यांनी विचार केला एवढी भक्ती करून जर हा बोलतच नसेल ना, हा काही देतच नसेल, त्याची भक्ती करून काय उपयोग. त्यांनी विचार केला देवच बदलायचा म्हणजे. ज्या देवाला एवढा खर्च करायचा, ते तेल आहे, दिवा आहे, वाट सगळं काय लागत नाही मला देवाला. एवढा खर्च करायचा, हा जर काहीच देत नसेल तर हा देवच कशाला ठेवायचा. मग त्याने त्या देवाला देव घरातून बाहेर काढला, कृष्ण परमात्मा बाजूला ठेवला. भगवान शंकराला बोलवलं. त्याने ऐकलेलं होतं की भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. तर भगवान शंकराला तिथे आणलं महाराज आणि भगवान शंकराची पूजा करू लागला. पण तो पहिलाच दिवस भगवान शंकराच्या पूजेचा सगळं महाराज त्यांनी सामान घेतलं पूजेचं, सगळं ते धूपपत्ती काय असेल ते सगळं धूपपत्ती लावायला लागला. लावल्यानंतर महाराजांची नजर त्या कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीकडे गेली. त्या मूर्तीकडे गेल्यानंतर त्याने विचार केला म्हणजे ज्याने मला काहीच दिलं नाही त्याला फुकटची धूप सुद्धा देत नाही म्हणजे. त्याने काय केलं, कापसाची गोळे त्या कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीच्या कानात घातले. बरोबर ना. मग नाकात घातले, नाकात घातले. मग आता आरती यायची, घंटी वाजायची, म्हणजे फुकटची घंटी सुद्धा याला ऐकायला द्यायची नाही. कानात गोळे घातले, नाकात कानात कृष्ण परमात्म्याचे गोळेच गोळे घालत. याला फुकटचं काहीच द्यायचं नाही, याला नैवेद्य सुद्धा द्यायचं नाही. अरे ज्या परमात्म्याला एवढा खर्च केला तो काहीच देत नाही, काय याला खर्च करायचा. महाराज आश्चर्य वाटेल, पहिल्याच दिवशी त्याच दिवशी त्याला आवाज आला, आवाज आला, बोललेला आवाज आला. त्याने आश्चर्यचकित पाहिला, कोण बोलतंय. जिकडे तिकडे पाहिलं तर काही आवाज नाही. बऱ्याच वेळानंतर लक्षात आलं की ही मूर्ती बोलतेय, मूर्ती बोलतेय. अरे बाप, हे कृष्ण परमात्म्याची मूर्ती बोलायला लागली. कोण आहेत असं म्हणल्यानंतर ते कृष्ण परमात्मा बोलू लागले, मी कृष्ण, मी कृष्ण बोलतोय. त्यांनी सांगितलं हे जर अवघड लवकर केलं असतं तर बदण्याचं कारणच नव्हतं. म्हणजे तुम्ही जर अगोदर बोलले असते तर काय कापसाची बोळे नाकात घालायची, कानात घालायची गरज होती. तुम्ही जर अगोदर बोलले असते तर देव घरातून बाहेर जाण्याची गरजच नव्हती. अगोदर काय केलं नाही. त्यावेळेस कृष्ण परमात्म्याने सांगितलं अगोदर तुझा भावच नव्हता. म्हणजे आता कसा, म्हणजे आता असं आहे की तू निदान एवढं तरी तुझ्या डोक्यात आलं की देव सुगंध घेऊ शकतो, देव कानाने ऐकू शकतो. खरं सांगा महाराज, आपल्या अंतःकरणात ही भाव आहे का. देव खरोखर खातो असं कुणाला वाटतं सांगा बरं. म्हणून आपण शब्द सुद्धा हे विशेषण जे आहेत, शब्द सुद्धा असे वापरतो देवाला नैवेद्य दाखवायचा. देवाला नैवेद्य खाऊ घालायचं नाही, काय म्हणतो आपण, दाखवायचं. आपण जर दाखवतो तर तो पाहतो, आपण दाखवतो म्हणून पाहतो ना. आपण जर खाऊ घातला तर तो खाईल. म्हणून कृष्ण परमात्म्याने सांगितलं म्हणजे आतापर्यंत तू फक्त पूजा करत होता, पण ही जी तीव्रता आहे, हा जो भाव आहे की कृष्ण ऐकू शकतो, कृष्ण सुगंध घेऊ शकतो, ही तुझ्या आत अंतःकरणात झाली म्हणून आज दर्शन दिलंय. हा भाव आपल्या अंतःकरणात नाही महाराज. मीराबाई होता, हा भाव जर नसेल देव ऐकू शकतो. महाराज कर्माबाईचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, कर्माबाईची कथा तुम्हाला माहिती आहे. कर्माबाईचे बाप एवढे एकनिष्ठ भक्त होते कृष्ण परमात्म्याचे. आणि एक दिवस काम निघालं, बाहेर जायचंय. कर्मा मी जरा बाहेर निघालो बरं, आजची जरा परमात्म्याला खाऊ घाल जरा नैवेद्य. काय भाव असेल, मी जरा आज बाहेर आहे, तू करून खाल. पाजीने आता विचार केला कोणीच घरी नाही म्हणल्यानंतर मग काय करतो आपण, खिचडी. कर्माबाईने खिचडी केली, खिचडी केली आणि कृष्ण परमात्म्याच्या समोर गेल्या. आता कर्माबाईने आतापर्यंत ही पाहिलं नाही की आपला बाप कसा खाऊ घालायचा परमात्म्याला.
पण कर्माबाईला असं वाटत होतं आमचे वडील देवाला खाऊ घालायचे म्हणजे आपल्या हाताने खाऊ घालत असेल किंवा परमात्मा खात असेल हीच भावना. म्हणून कर्माबाईने खिचडीचं ताट घेतलं, त्यावर तूप टाकलं आणि कृष्ण परमात्म्याच्या समोर ते ताट ठेवलं आणि वाट पाहत बसले, हा कधी खाईल म्हणजे मी ताट घेऊन जाईल रिकामं ताट. तो कधी देवी येईल ना मला. कर्मवेला असं वाटत होतं की माझे वडील खाऊ घालत असेल आणि खात असेल. बराच वेळ झाला परमात्मा खात नाही. मग कर्माबाई कृष्ण परमात्म्याला बोलू लागले, देवा तुम्हाला असं वाटत असेल माझा बाप येईल आणि मग मी त्यांच्या हातून खाईल, या भ्रमात राहू नका. तुम्हाला माहितीये माझे बाप गावाला गेले. थाली भर की लाय खिचड़ो ऊपर घी की बात की